तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। मी तुम्हा सर्वांचा लाडका दिनकर डवले पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल वरती। तर मित्रांनो, मी तुम्हाला जंगलातल्या वेगवेगळ्या नवीन गोष्टी दाखवत असतो आणि आज मी तुम्हाला एका जंगलातल्या गावामध्ये राहणाऱ्या आणि शेतामध्ये देखील राहणाऱ्या एका पक्ष्याचे अंडे दाखवणार आहे। तर तो पक्षी शेतामध्ये राहतो, जंगलामध्ये राहतो आणि गावामध्ये देखील राहतो मित्रांनो, आणि तो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंडे देतो। त्याचं नाव मी सांगणार आहे, तर त्याच्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचे अंडे कसे आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला जाऊयात त्या पक्ष्याच्या अंड्यांकडे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की त्या पक्ष्याचे अंडे किती असतात। तर मित्रांनो, त्या पक्ष्याचे अंडे राहतात 4 आणि ते अंडे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यांचा रंग असतो भावांनो चट्यापट्याचा, दगडासारखा, आणि तो पक्षी अजिबात खोपा करत नाही। तो जमिनीवरती अगदी अंडे देतो, अगदी जमिनीवरती मित्रांनो। आणि तुम्हाला आता ते अंडे दाखवणार आहे की कशा जागेवरती त्या पक्ष्यांनी अंडे दिलेले आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला त्या पक्ष्याचं नाव सांगणार आहे की काय आहे। तर मित्रांनो, त्या पक्ष्याचं नाव आहे टिटवी। आणि मित्रांनो, टिटवी खूप जणांना ओळखू आलेले असेल की कोणता पक्षी आहे। तर हा पक्षी खूपच जास्त चाहूल ठेवतो मित्रांनो। आपल्या शेतशिवाराच्या जवळपास राहतो, तळ्याच्या जवळपास राहतो, त्याचनंतर नदीच्या जवळपास राहतो मित्रांनो। चला तुम्हाला दाखवतो की तो पक्षी कसे अंडे देतो। तर त्याचे 4 अंडे राहतात, मी तुम्हाला सांगितलेले असतील किंवा सांगितलेले नाहीयेत। आणि मी तुम्हाला त्या पक्षाचे म्हणजेच टिटवी या पक्षाचे अंडे दाखवण्यासाठी खूपच लांब आलेलो आहे घरापासून, अगदी खूपच लांब मित्रांनो। तुम्हाला दाखवतो बघा, इकडे तिकडे सगळीकडती जंगल आहे, रफाड आहे। जंगल नाही तर टेकडी, अगदी टेकडीवरती आलेलो आहे, एकदम रफाड जागेत। तुम्हाला दाखवतो थोडंसं कशी रफाड जागा आहे। आणि इकडे शेतशिवार देखील आहे। आणि त्या टिटवी या पक्ष्यांनी शेतीचा जे धुरा असतो, धुऱ्यावरती अंडे दिलेले आहेत। बघू शकता मित्रांनो, हे इकडे शेत आहेत, याला आम्ही काळवट म्हणत असतो। आणि बघा, इतका रफाड जागा आहे मित्रांनो, खूपच रफाड, बघून घ्या। आणि मित्रांनो, या शेतामध्ये, या शेताच्या धुऱ्यावरती आहेत त्या पक्ष्याचे अंडे, म्हणजेच टिटवी या पक्ष्याचे अंडे। तर मित्रांनो, मी तुम्हाला त्या पक्ष्याचे अंडे दाखवण्याकरिता इतक्या दूर आलेलो आहे की खूपच दूर आलेलो आहे मित्रांनो। बघा, सगळीकडती अगदी रफाडच आहे। आणि हे जे धुरा दिसत आहे, तर याच धुऱ्यावरती त्या पक्ष्याचे अंडे आहेत। मी तुम्हाला म्हणलं होतं की हा पक्षी कुठे कुठे राहतो, तळ्याच्या काठाला, नदीच्या काठाला, शेतामध्ये आणि मित्रांनो माळात देखील। आणि आता या शेताच्या धुऱ्यावरती त्या पक्ष्यांनी अंडे दिलेले आहेत। चला तुम्हाला अंडेच दाखवतो आता। थोडंसंच थांबा मित्रांनो, या इथं नका, टिटवी हा पक्षी आहे। तर या दगडामध्ये, शेतामध्ये याचा रंग तसाच असतो म्हणून काय दिसत नाहीये। मात्र इथं बघा, इथं आहेत मित्रांनो त्या पक्ष्याचे अंडे। हे बघू शकता, मी तुम्हाला म्हणलं होतं की या पक्ष्याचे अंडे 4 राहतात, अगदी दगडासारखे राहतात। हे बघू शकता, दगडाचा रंग आणि अंड्यांचा रंग कसा आहे, सारखाच आहे की नाही। तर मी म्हणलं होतं तुम्हाला की हा पक्षी खोपा करत नाही। तर मित्रांनो, अजिबात टिटवीनं खोपा केलेला नाहीये। तर अगदी दगडा म्हणजे अगदी रफाडामध्ये अंडे दिलेले आहेत। आणि जवळ जे आहे ना, तर जराशी जागा वारलेली आहे आणि जागा वारून इथं अंडे दिलेले आहेत। बघा कसे अंड्यावरती टिपके आहेत, किती सुंदर असे अंडे आहेत मित्रांनो। आणि मी काय या अंड्यांना हात लावणार नाहीये, खूपच सुंदर असे अंडे आहेत हे। आणि टिटवी जे आहे तर खूपच लांब गेलेले आहे, दमादमाने चलत जात आहे मित्रांनो। टिटवी हा जे पक्षी आहे तर तुम्हाला खूप जागी दिसेल, मात्र त्याचे अंडे काय तुम्हाला दिसणार नाहीयेत। खूपच आगळ्या वेगळ्या ठिकाणी हे अंडे देतो पक्षी। खूपच म्हणजे बघू शकता, इतक्या रफाडामध्ये अंडे दिलेले आहेत टिटवीनी, मात्र अशा जागी दिलेले आहेत की कुणालाच काहीच विश्वास होणार नाही की इथं अंडे असतील। बघा, आणि मला हे मिळालेले आहेत। या पक्षाचे अंडे मिळायला खूपच नशीब लागते मित्रांनो, हे सहजासहजी कोणाला दिसतच नाहीयेत। कारण की हे पक्षी जे आहे टिटवी, तर खूपच दुर्मिळ जागी अंडे देतो आणि खूपच कमी लोकांना या पक्षाचे अंडे दिसतात मित्रांनो। टिटवी या पक्षाचे अंडे मी 2 हप्त्यापूर्वी बघितले होते आणि अजून सुद्धा हे इथंच आहेत। तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं, हे बघा मित्रांनो, या इथं अंडे आहेत मित्रांनो। मी तुम्हाला सांगणार आहे की आपण
या टिटवी पक्षाचे अंडे खाऊ शकतो का, म्हणजे टिटवीचे अंडे खाऊ शकतो का, तर अजिबात खाऊ शकत नाही मित्रांनो टिटवीचे अंडे. तर यामुळे खाऊ शकत नाही, तुम्हाला कारण सांगतो की टिटवी काय काय खाते हे आपल्याला माहिती नाहीये. तर टिटवीचे अंडे खाल्ल्यानं आपल्याला आजार देखील होऊ शकतात. तर त्याच्यामुळं आपण या टिटवी पक्षाचे अंडे खाऊ शकत नाही. तर मित्रांनो, आणि जर आपण या पक्षाचे अंडे खाल्ले तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि कोणता आजार झालेला आहे हे आपल्याला माहीत होणार नाहीये. त्याच्यामुळं आपण या पक्षाचे अंडे अजिबात खाऊ शकत नाही. मित्रांनो, टिटवी जे आहे तर जास्त करून अशा शिवारामध्येच अंडे देते, बघू शकता. तर शेतामध्ये कशामुळे अंडे देते मित्रांनो तुम्हाला सांगतो की तिला लगेच काही ना काही खायला मिळते आणि जर जंगलामध्ये दिलं तर तिला काही ना काही खायला भेटत नाही, पाणी वगैरे भेटत नाही. त्याच्यामुळं ती असं शेतामध्ये अंडे देते की लगेच तिला कुठं ना कुठं पाणी भेटणार, कुठं ना कुठं चारा भेटणार. त्याच्यामुळं ती शेतामध्ये जास्त करून अंडे देते. आणि राहती कुठे मित्रांनो, तळ्याच्या काठाला, वावराच्या काठाला, त्याच्यानंतर नदीच्या काठाला, माळात, बघू शकता. मित्रांनो, टिटवी या पक्षाकडे एक अशी कला आहे की तो कितीही उशिरा आपण त्याच्या जवळून हिंडा रातच्याला तर त्याला चाहूल लगेच लागते. चाहूल म्हणजे मित्रांनो, आपण कुत्रे पाळतो तर कुत्र्यांना कशी लगेच चाहूल लागते की आपल्या शेतशिवारामध्ये काही ना काही आलं ते लगेच भुकतात. तर तसंच मित्रांनो, टिटवी हा देखील पक्षी जे आहे तर त्याच्याजवळून तुम्ही कितीही रातच्याला जा तर ते लगेच त्याला चाहूल लागते आणि तो ओरडतो. तर तुम्हाला दाखवलेले आहेत मी अंडे. तर त्या अंड्यांचा आकार मित्रांनो खालून जे आहे तर हे असतो, म्हणजे थोडासा टोकदार, आणि वरून जे आहे तर गुळगुळीत असतो, गोल असतो आकार. तुम्हाला परत दाखवतो अंडे. बघा, हे जे वरून जे आहे मित्रांनो तर हे गुळगुळीत आणि गोल गोल आकार आहे, आणि खाली जे आहेत ना तर खालून जे आहे तर ते आहे टोकदार आकार. आणि सगळे अंडे वरून खाली पडलेले आहेत टोकदार याच्याकडती, बघू शकता. फार असे बरोबरपैकी फिट झालेले आहेत या घरट्यामध्ये टिटवीच्या अंडे आणि टिटवीचे अंडे बघा. आणि घरटे करण्यासाठी मित्रांनो नाही काडीचा वापर केलेला आहे टिटवीने, कशाचाच वापर केलेला नाहीये मित्रांनो. फक्त थोडीशी जागा सावरलेली आहे आणि जागा सावरून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर अंडे दिलेले आहेत बघा. काही दिवसातच मित्रांनो या टिटवीच्या अंड्यांमधून पिल्ले देखील निघणार आहेत आणि पिल्ले देखील मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारचे टिटवीच्या अंड्याचे म्हणजे टिटवीचे पिल्ले असतात. तर चला भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत. आणि असे जंगलातल्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असतो, त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.